वर्धापन दिन सादर करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील शिंदे वडगावमध्ये युवा सेनेचा उद्घाटन करणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून मुंबईचा कार्यक्रम सोडून मी आज युवा सेनेच्या उद्घाटनासाठी मतदारसंघामध्ये आलो. कारण शिंदे वडगाव हे गाव आपल्यावर शिवसेनेवर खूप प्रेम करणारं अशा प्रकारचं गाव आहे. मागच्या 10 वर्षापासून या गावानं आपल्यावर, शिवसेनेवर, माझ्यावर अतिशय जास्त प्रेम केलं. आपल्याकडे काहीच नव्हतं, द्यायलाही काही नव्हतं. असं असून सुद्धा ही सगळी लोक खंबीरपणे आपल्या मागे उभा राहिली आणि दोन्ही निवडणुकीमध्ये मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लीड या गावानं दिली. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहे. आज युवा सेनेचा उद्घाटन करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, 2 गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. पहिली गोष्ट ही की शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज आपण आपल्या शिंदे वडगावमध्ये युवा सेनेचं उद्घाटन करत आहोत. आणि दुसरी गोष्ट ही की आज या ठिकाणी उपस्थित राहत असताना आणि युवा सेनेचं उद्घाटन करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मागच्या 10 वर्षापासून मी तुमच्या गावामध्ये खूप वेळेस येऊन गेलो आणि आल्यानंतर प्रत्येक वेळेला माझ्याकडे एक विषय मांडला गेला की आपल्याकडे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि 10 वर्षापासून सभामंडपाची मागणी करून सुद्धा आपण सभामंडपाचं काम आपण या ठिकाणी सुरू करू शकलो नाही. आजच्या दिवसाच्या निमित्तानं मी तुमच्या सगळ्यांना एक शब्द देतो की फार लवकर आपण शिवाजी महाराजांच्या सभामंडपाच्या कामाचं उद्घाटन करण्यासाठी आपण मी आल्यानंतर मला काही जणांनी सांगितलं आपण नारळ फोडून घेऊ. पण तुमच्या सगळ्यांना माहिती आहे मी खोटे नारळ फोडत नाही. अजून काम मंजूर झालेलं नाही, त्या कामासाठी मी निधी दिलेला नाही. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की आज काही मी नारळ फोडणार नाही. ज्या दिवशी आपण काम मंजूर करू त्या दिवशी नक्कीच नारळ फोडायला मी मुद्दाम या ठिकाणी. युवा सेनेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करत असताना प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक कार्यक्रमात मी हेच सांगत असतो की युवा सेना ही म्हणजे तरुण आणि सहसाच्या रक्तांची शिवसेना आहे. आणि या सगळ्या मुलांनी शिवसेनेमध्ये आणि युवा सेनेचं काम करत असताना आपलं स्वतःचं कामधंदा सोडून आपल्या संघटनेसाठी वेळ देण्याची गरज नाही. तुमची सगळी कामं संपल्यानंतर तुम्ही शेती करत असताल शेती करा, व्यापार करत असताल व्यापार करा, दुकान असेल ते सांभाळा आणि ते सगळं संपल्यानंतर संध्याकाळी दिवसातला अर्धा तास जरी तुम्ही संघटनेसाठी दिला तर ते तुमच्या संघटनेसाठी फार मोठं योगदान होईल. सर्वात आधी आपलं कुटुंब, आपलं संसार हे बघा आणि त्यातून उरलेल्या वेळेमध्ये आपण शिवसेनेचं काम करा असे मी प्रत्येक वेळेला शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मी सांगत असतो. दुसरी गोष्ट, आता युवा सेनेच्या लोकांना जोपर्यंत आता दीपकराव तुमच्याकडे कोणतं पद नव्हतं आणि तुम्ही जर कोणत्या कार्यालयात गेलात तर तुम्हाला कोणी तेवढं महत्त्व दिलं नसतं. पण आज जर तुम्ही कोणत्याही कार्यालयामध्ये गेलात आणि तुम्ही त्यांना सांगितलं की आम्ही शिवसेनेच्या युवा सेनेचा मी अध्यक्ष आहे किंवा शिवसेनेच्या युवा सेनेचा उपाध्यक्ष आहे, कोषाध्यक्ष आहे, खजिनदार आहे, उपाध्यक्ष आहे, तर तुमच्या शब्दाला फार मोठं वजन त्याच्यानंतरच्या काळामध्ये निर्माण होणार आहे. आणि तुम्ही टाकलेला प्रत्येक शब्दाला एक वजन आहे. तुम्ही कोणत्याही कार्यालयात जर काम घेऊन गेलात आणि मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे हे जर सांगितलं तर तुमचं काम पटकन होईल. आणि याचा उपयोग करून घेऊन आता गावामधली फार छोटी छोटी कामं असतात. कोणाचं रेशन कार्ड नाही, कोणाचा संजय गांधीचा पगार नाही, कोणाला राशनच्या
दुकानामध्ये माल भेटत नाही, अशी फार छोटी छोटी कामं आहेत. तुम्हाला फार मोठी कामं करण्याची गरज नाही. कोणाचं लग्न आहे, कोणाची मौत आहे, कोणाचं दुःख आहे, कोणाला रक्त पाहिजे, ही कामं जरी तुम्ही केली तरी सगळं गाव तुमच्या मागे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेचं भविष्य तुम्ही आहात. आता आम्ही जे आमचे नाना आहेत, आम्ही आहेत, आम्ही आतापर्यंत सांभाळलं तर आम्ही काही जास्त दिवस किती दिवस राहू याचा काही भरोसा नाही. त्याच्यामुळे पुढची शिवसेना ही गावामध्ये, तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये टिकवण्यासाठी हे तुमच्या सगळ्यांना हे शिवसेनेचा रथ तुमच्या खांद्यावर तुम्हाला घ्यावा लागणार आहे आणि त्या जाणीवेतून तुम्हाला काम करावं लागणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या ज्या निवडणुका होतील, तुम्ही जर चांगलं काम केलं, तुम्ही गाव सांभाळलं, पुढं पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, आमदारकी आहे, सांगता येत नाही तुम्हाला कोणती संधी या तुमच्या युवा सेनेच्या माध्यमातून तुम्हाला निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं काम करावं अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला सगळ्यांना करतो. दादा मला शिवजी पत्र बंद आहे पहिला. हो, पैसा मी ऑर्डर मारली शिवजी पत्र युवा सेनेचं उद्घाटन करताना जी लोक आज ज्या लोकांनी